नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आपल्याला माहित असेल। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जे निराधार लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना शासनाकडून पेन्शन स्वरूपात रकमेचं वाटप जे ते केलं जातं। ही रक्कम मित्रांनो थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत वर्ग केली जाते। तर ही पेन्शन योजना मित्रांनो भरपूर दिवसापासून अस्तित्वात आहे, भरपूर लाभार्थी याचा लाभ घेत आहेत। आता मित्रांनो या पेन्शनची एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। मित्रांनो या संबंधीचा जी.आर शासनाकडून 8 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर या अनुदाना संदर्भातच हा जी.आर असणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो आणखी एक कॅटेगरी जी आहे ती ऍड करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये शेतमजुरांना अर्थसहाय्य ही जी एक योजना आहे मित्रांनो, या योजनेचं अनुदान सुद्धा शासनाकडून आता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर या दोन्ही योजनेचं अनुदान कशा स्वरूपात आहे याबद्दलची सविस्तर डिटेल आता आपण या ठिकाणी जी.आर मध्ये पाहणार आहात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। चला तर वेळ घालवता आपण सविस्तर जी.आर पाहायला सुरुवात करूया। तर मित्रांनो जी.आर पाहण्यासाठी सुरुवातीला आपल्याला डेस्कटॉप वरती यायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता आपला डेस्कटॉप जो आहे तो ओपन केला आणि याच्यामध्ये आपल्याला जी.आर ओपन केलेला पाहायला मिळेल। हा जी.आर मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये दिनांक पाहायचा आहे 8 फेब्रुवारी 2024, म्हणजे मित्रांनो हा 2 दिवसापूर्वीचा जी.आर जो आहे तो या ठिकाणी आपण पाहत आहात। याच्यामध्ये विषय पाहायचा आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनतर खर्चासाठी जानेवारी व फेब्रुवारी 2024 करिता अनुदानाचे वाटप। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचं अनुदान वाटप जे आहे ते शासनामार्फत केलं जाणार आहे। याचा निधी महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याबद्दलची सविस्तर डिटेल आणखी खाली पाहायची आपल्याला मित्रांनो इथं पाहू शकता। या दोन्ही योजनेला किती प्रमाणात अनुदान जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची सविस्तर डिटेल या ठिकाणी शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता। इथं पाहायचं आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना याच्यासाठी शासनाकडून रुपये 1700 कोटी 18,62,000 रुपये एवढी मोठी रक्कम जी आहे मित्रांनो शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना जे अर्थसहाय्य आहे या योजनेसाठी 46 कोटी 74,70,000 रुपये एवढं अनुदान जे आहे ते शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। आता मित्रांनो हे अनुदान जे आहे ते महाराष्ट्र लेवल आहे, म्हणजे स्टेट राज्य स्तरावरती हे अनुदान जे आहे ते उपलब्ध आहे। याची विभागणी मित्रांनो जिल्ह्यानुसार केली जाणार आहे आणि जिल्ह्यानुसार परत पुन्हा तालुक्यानुसार ही विभागणी केली जाते। त्याची सविस्तर डिटेल सुद्धा इथं आपण पुढे पाहू शकता। इथं पाहू शकता विभागीय आयुक्तालय यांना कळवण्यात येते की त्यांनी या सोबत जोडलेले विवरण पत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखाली जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार, म्हणजे जिल्ह्यांना ज्या प्रमाणात आवश्यकता आहे त्या प्रमाणातच हे अनुदान वाटप करायचं आहे। आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे वाटप आवश्यकतेनुसार करायचं आहे। तर मित्रांनो आता हे अनुदान जे आहे ते लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल, तशी प्रणाली सुद्धा मित्रांनो सुरू करण्यात आलेली आहे। लवकरच हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती थेट भीष्म प्रणालीद्वारे वितरित होणार आहे। तर हे अनुदान जे मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यासाठी असणार आहे। या विभागानुसार हे अनुदानाचं वाटप जे आहे तिथं आपल्याला पाहायला मिळेल। याच्यामध्ये मित्रांनो कोणत्या विभागाला किती प्रमाणात हे अनुदान वितरित झालेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला तक्त्या स्वरूपात देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो चालू घडायला एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।